नमस्कार. आता आपण नालासोपारा पूर्वेला आलेलो आहोत. जवळपास 4 ते 5 तास उलटलेले आहेत या घटनेला. कदाचित आपण उशीर केलेला आहे, परंतु इतकाही उशीर झालेला नाही की अजूनही महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर आपण बोलू शकत नाही. ठेकेदारांची मजुरी इतकी वाढलेली आहे की आपण पाहू शकता की भूखंडित जागांवरती कशाप्रकारे वेस्ट मटेरियल टाकलं जातं आणि त्याच्यामुळे एक निष्पाप जीव जातो. आपल्याला माहीतच असेल ठेकेदारांच्या अनेक भूमिका आहेत वसई विरारमध्ये. रस्ते, गटर, मीटर, वॉटर अशा अनेक भूमिका आहेत. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा जो वसई विरारमध्ये होता तो एस-टी-पीसाठी जे आहे ते सततच्या चर्चा होत होत्या आणि ह्या कॉन्ट्रॅक्टही देण्यात आला. चांगल्या प्रकारे कामही सुरू झालं. परंतु आपण आता ज्या परिसरात उभे आहोत, ज्या ग्राउंडमध्ये उभे आहोत, गेल्या काही तासांपूर्वी या ठिकाणी एका व्यक्तीला या हाय टेन्शन वायरचा जो आहे तो झटका लागलेला आहे. बातमी इतकी आहे की ह्या संपूर्ण ढिगारा जो तुम्ही बघताय हा ढिगारा आहे एस-टी-पी प्लांटचं. बाजूला कॅपिटल मॉलच्या बाजूला एक प्लांट सुरू आहे एस-टी-पीचा आणि हा महानगरपालिकेचा प्लांट आहे. हा ठेका देण्यात आला एका ठेकेदाराला आणि हा ठेकेदार जो आहे काय करतोय की पाणी म्हणजे जे मटेरियल आहे उपसतोय. जे मायनिंग म्हणून मटेरियल निघतंय, पायलिंगमधून जे काही मटेरियल निघतंय, जवळपास 20 फूट 24 फूट जे काही खोदलं जातं आहे आणि मटेरियल निघतंय, हे मटेरियल जे आहे ते इथे आणून टाकलं जातं आहे. आपण पाहू शकता हा ढिगारा कसा आहे. ही माती, चिखल जे काय ते इथे आणून टाकलं जातं आहे आणि जर इथून थोडं लांबून आपण दाखवू शकतो की इथून हा ढिगारा जो आहे तो जवळपास हाय टेन्शन वायरपर्यंत पोहोचलेला आहे. जेणेकरून हा व्यक्ती जो आहे तिथपर्यंत चालत गेला आणि हाय टेन्शन वायरमध्ये नक्कीच शॉक होता आणि त्याला तो बसला आणि जवळपास 90% हा व्यक्ती भाजलेला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आता या व्यक्तीच्या जीवनमरणाचा प्रश्न आला आहे, परंतु ठेकेदाराला याच्यामध्ये काही त्रास होणार नाही कारण महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे आणि कुठेतरी ठेकेदार आता हेच बोलून आपले हात झटकेल की व्यक्तीला तिकडे जायची काय गरज नव्हती आणि बिचारा व्यक्ती जीवानिशी जरी गेला तरी ठेकेदारावर कोणती कारवाई होणार नाही कारण ही वसई विरार महानगरपालिका आहे. वसई विरार महानगरपालिका तेव्हाच काम करते जेव्हा वसई विरार महानगरपालिकेमध्ये मंत्री येतात. त्या व्यतिरिक्त त्यांना काही पडलेली नाही आहे की कोणाचा जीव जातो आहे कोणाचा नाही. नुकतंच 17 निष्पाप जीव गेले. ही घटना ताजी होती. तर आता एक एस-टी-पी प्लांटचं काम सुरू झालं म्हणजे डेव्हलपमेंट सुरू झालं आणि एक मोठी घटना घडली. कारण इथे आपण जर बघितलं तर आता आपण जिथे उभे आहोत इथे आम्ही गेल्या बऱ्याच वेळ उभे आहोत. इथे कोणी येतं आहे, कोणी जातं आहे, कोणी सिक्युरिटी गार्ड नाही आहे, कोणी कोणाला विचारत नाही आहे की काय येतं आहे, तुम्ही कशासाठी येत आहे. ठेकेदाराकडून इतकी काळजी घेतली गेली पाहिजे होती की इथे किमान एक सिक्युरिटी व्यक्ती ठेवायला पाहिजे होता. कोण येतं आहे, कोण जातं आहे याची जाच करायला. दुसरं की जर इथे तुम्ही ही भूखंडाची जागा आहे, ही जागा जी आहे ती ग्राउंडसाठी रिझर्वड आहे, गार्डनसाठी रिझर्वड आहे असं आम्हाला कळलं आहे. महानगरपालिकेची जागा आहे आणि एस-टी-पीचा प्लांट देखील महानगरपालिकेचा आहे. परंतु जी भूखंड जागा आहे म्हणजे रिझर्वड जागा आहे, जो भूखंड रिझर्वड आहे त्या ठिकाणी का पायलिंगचं मटेरियल आणून टाकलं जातं आहे हा प्रश्न एकदाही महानगरपालिकेने ठेकेदाराला नक्कीच विचारला नसेल ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण अधिकारी ते फक्त पैसा खाण्यामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे नक्कीच विचारलं नसेल. जेव्हा पायलिंग पूर्ण होईल हा संपूर्ण जो ढिगारा आहे तो त्या ठिकाणी टाकला जाईल आणि ही जागा जी ती प्लेन केली जाईल जर ठेकेदाराच्या मनात आलं तर. परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये एस-टी-पी प्लांट जो आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, एस-टी-पी प्लांट सुरू आहे, पायलिंगचं मटेरियल इथे आणून टाकलं जातं आहे आणि मग त्याच्यामुळे ही संपूर्ण घटना घडली आहे. परंतु बातमी करण्यामागचा महत्त्वाचा मुद्दा हा होता की नागरिकांना हे कळलंच असेल की जेव्हा एस-टी-पी प्लांट बनवायचं म्हणजे चांगली गोष्ट आहे, एस-टी-पी प्लांट होते, आपल्या शहराला एस-टी-पी प्लांट मिळतं आहे, परंतु त्याच्यामध्ये आता एक गंभीर जी आहे ती घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये आरोपी ठेकेदारावर कारवाई होते की नाही बघण्यासारखं असेल. कारण ठेकेदारावर कदाचित कारवाई नाहीच होणार कारण VVMCचा हा प्रोजेक्ट आहे, VVMCचा ही जागा आहे, भूखंड आहे. परंतु कारवाई केली जाईल की नाही कदाचित या व्यक्तीच्याच चुका समोर आणून हात झटकले जातील आणि ठेकेदाराला वाचवायचा देखील प्रयत्न होईल. त्याच्यामुळे काही नक्की सांगता येत नाही, परंतु हा प्रयत्न असेल एक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्या संपूर्ण घटनेमध्ये पुन्हा एकदा एक निष्पाप जीव जायच्या मार्गावर आहे. हा व्यक्ती गंभीररित्या भाजलेला आहे आणि घटना एकदम दुपारी घडली जेव्हा त्या ठिकाणी लोक होती, मदत करण्याचा प्रयत्न झाला, ॲम्ब्युलन्सला बोलवलं, जवळच्या रुग्णालयात व्यक्तीला दाखल करण्यात आलं आहे. परंतु खरंच प्रत्येक वेळी विकासाचा विकासाच्या मार्गावर एकतरी जीव का वसई विरारमध्ये जातोय हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण ठेकेदारांची हलगर्जी आहे, परंतु महानगरपालिका त्यावर कारवाई करते की नाही की पुन्हा एकदा मंत्र्यांकडे त्यासाठी साकडं घालावे लागतं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे.